आदिती, जेवण तयार आहे ना? माझं एक 10 मिनिटाचं काम राहिलंय, तेवढं करून लगेच जेवायला घेऊ. तू एक काम कर ना, ताटं घे ना तोपर्यंत. आदिती, आदिती काय झालंय? अगं का रडतेस? जय, आता बास झालं. आपण काकांपासून आता काही लपवायला नको. जे जे चाललंय ना ते सगळं थांबूया आता. एक मिनिट, तू रडणं थांबव आधी. मला सांग काय झालंय? हा, आपण आता काकांना सगळं खरं सांगायचं. म्हणजे आपल्या आऊ ही त्यांची मैत्रीण कुमुदिनी आहे आणि आपण ऑफिसमध्ये आपलं लग्न लपवलंय, कारण ऑफिसचे नियमच तसे. अविनाश सर आपले बॉस आहेत आणि ते खूप चांगले आहेत, आणि इतर सगळ्याच गोष्टी ज्या आपण लपवल्या त्या सगळ्या सांगून टाकूया ना आपण काकांना, प्लीज. काय झालंय? आत्ता सगळं ठीक होतं ना? मी आत्ता बाहेर गेले ना, तेव्हा काकांचं बोलणं ऐकलं. जय, त्यांचा खूप विश्वास आहे आपल्यावर. त्यांना सगळं खरं कळायलाच हवं. आपण या आधी काही प्रयत्न केला नाहीये का आदिती? तेव्हा सुहासला तिथे बघून ते किती रागावले होते, किती चिडले होते, आठवतंय ना? तेव्हा जर त्यांना आपल्या इतरही गोष्टी कळल्या असत्या ना, तर तेव्हा ना घराबाहेर असतो आपण. आणि तेव्हा त्यांनी आपल्याला संधी दिली होती ना, अजून काही असेल तर सांगा म्हणून. आपण बोललो नाही तेव्हा. मग आता कसं जाऊन सांगणार? चुकलं आपलं, खरंच चुकलोय आपण तेव्हाच खरं तर सगळं सांगून टाकायला हवं होतं ना काकांना. अगं पण आपण आत्ता जाऊन सांगितल्यावर ते आपल्याला माफ नाही करणार आदिती. जय, आपण परत आपलाच विचार करतोय. आता त्यांचा विचार करूया. हे बघ, त्यांना सगळं खरं सांगून टाकू आपण आत्ता. त्यांना हे सगळं जर बाहेरून कळलं तर काय होईल जय? मनातून तुटतील ते. ठीक आहे, पण नंतर जे काही होईल त्याचा विचार केलाय? जय, मला त्याचा विचार नाही करायचा आता. ती आपली शिक्षा म्हणून आपण मानूया ना. आपण त्यांच्याशी खूप खोटं बोललो, त्यांच्याशी जसं वागलो त्याची शिक्षा मिळाली असं समजूया आपण. पण प्लीज आता त्यांना सगळं खरं सांगायचं, कारण मला सतत असं वाटतंय आपण त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतोय आणि मला खूप गिल्टी वाटतंय जय. ओके, मला नाही पटत हे जय. आत्ताच्या आत्ता आपण त्यांना सगळं जाऊन खरं सांगूया, त्यांना सांगूया. ओके आदिती, ओके. तू नक्की विचार केलास? हो.